मंडळी, मनोरंजनाच्या तंत्रज्ञानं लोकांना मंत्रमुग्ध करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका आजारी बायकोची सो कॉल्ड शेवटची इच्छा तिचा मध्यमवर्गीय नवरा पूर्ण करू शकेल का? चला बघूया पुढील प्रहसनातून, जे प्रहसन घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. गाडी कोण रिव्हर्स घेते बघ रे जरा. ओ बाबा, आई 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 ओ बाबा, तुम्ही पेपर काय वाचता? एवढे रिलॅक्सात बघा ना आईला काय होतं. तुम्ही पेपर काय वाचता तिकडे? काही झालेलं नाही रे. 2 दिवस टाना उड्या मारत होती. काही नाही ग, अंग गरम आहे, एवढं काही नाही. हळू आई आई हळू. बाबा, पप्पू, हा आई मी इथेच आहे. नाही 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 आई काय नाही होत. आई आई, तू शांत हो. यमाचा रेडा दिसायला लागला रे. आई 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 एवढं काही नाहीये ग. हो बाबा. बाबा, काय मस्करी सुचते तुम्हाला ह्या वेळेला? चेष्टा करता आईची. तिला बरं नाही, आई आरामात, बरं नाही वाटत आहे तिला? आई नाही का? काही नाही. तुमचंही वय झालं आता, तुम्ही जरा काळजी घेतली पाहिजे ना. ते शेजारच्या बिल्डिंग मधल्या पेंडसे काकू माहितीत ना आपल्या? नाही काय आई असंच ताप आहे म्हणून घरी राहिल्या, अय, अचानक गेल्या त्या. काय सांगतोस काय? तुम्ही हल्ली ते व्हिडिओ नाही बघत का बाबा तुम्ही मोबाईलवर? नाही, मी हल्ली ते नाही व्हिडिओ बघत. काय बोलताय बाबा? ते व्हिडिओ नाही बघत, एवढंच म्हणतो. काय बोलता त्यांचं होय, होय. सावकाश तू जरा ते श्वास घे, दीर्घ श्वास घे. हा. दीर्घ श्वास आता नाही जमणार. आई चालले मी. अगं, माझे घटे का भरले आई 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 अगं, काही नाही. एवढंच आहे. आई सावकाश, ए. एवढंच आयुष्य होत रे बाबा. असं नको बोलू. आई चालले पप्पू. आई मी गेल्यावर पप्पांची काळजी घे रे. अगं आई पप्पू, बोल आई बोल. सावकाश. आई आई काही नाही झालंय तुला. हा. जाता जाता पप्पूच्या पप्पांना एक सांगायचं होतं. हाक मारतो जरा. ए बाप्पूचे बाप्पा कोण आहे? बाबा, तुम्ही सपना अरे बापरे, मी आहे. हा, बोल बोल बोल. हा. ऐका. हो ग, काही झालं पप्पूच्या नाही. पप्पा, होय, पप्पूचे पप्पा. जाता जाता तो मला एक गोष्ट सांगायची होती. होय, मध्ये मध्ये घाबरू नको, नीट बोल. मी पण वयस्कर आहे की नाही? आई बोल बोल बोल. हा. तुम्ही ना बोल. तुम्ही ना माझ्यावर कधी प्रेमच नाही केलं तो. हे म्हणजे मी प्रेमच नाही केलं. मग हा कसा झाला? याच्या आधी 4 झालेत, हा 5वा आहे. मग हा आता संपलं असं वाटेपर्यंत हा झाला. काही नाही. फक्त मुलं झाली म्हणजे प्रेम असतं असं नाही हो. वेळ दिलात का कधी मला तुम्ही? माझ्यासाठी कधी मोकळा वेळ ठेवला? हे मात्र मी मान्य करतो की मी वेळ नाही देऊ शकलो. हे बा काय आहे, त्यावेळी मी कारकून होतो ना. हा, हे काय नोकरी करत होतो बाबा. 5 मुलांचं शिक्षण करायचं होतं, पैसे लागणार होते. मग त्यावेळेला या विमानचनेत तुझ्याकडे लक्ष नाही द्यायला मिळालं. बाबा माफ कर बाबा. हा, मी माफी मागतो. आता काय करू सांग, तू फक्त सांग काय करू. अगदी ना की? मी सांगेन तसं करा. हो, करतो गा माझ्या भाई. या माझी शपथ. हो, घेतली. माझ्या डोक्यावर हात ठेवा. डोक्यावर हात ठेवला. हा, नक्की? हो, काय करू सांग. हवं तर माझी शेवटची इच्छा समजा. हे असं बोलते ना ती, मग हे होतं. ऐका. हा, बोल. आई 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 हे असं करू नको. मी गेल्यावर माझ्यासाठी ताजमहल बांधाल? ताजमहल तो शहाजहाननी मुमताजसाठी बांधलेला, तो आग्र्याला आहे, तो पांढरा तो. हे बघ वने, तू जरा तुझे शेवटची इच्छा त्याचा पुनर्विचार करशील का थोडा? हे तू असं नाही जमणार अगं. मला ताजमहलच पाहिजे. नाही आई 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 अगं, हे बाबा, बांधा ना ताजमहल. फालतू गोष्टीसाठी आईला त्रास देता. बांधून टाकायला पटकन. काय होतंय मग एवढं? अरे उशिरा झालेला बिंडो का? अक्कल आहे का तुला? काय बोलतोयस ते? अरे तो ताजमहल आहेत. ऐक ए बाळा, ए वने, आपण एक छोटीशी रूम घेऊ. त्याला बाहेर मी नाव लिहितो, वनिता महल. मग तर झालं, ताजमहल सारखा वनिता महल तर होऊन जाईल ना. लोक चेष्टा
करायला मोकळे. तुमचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. आई. नाहीच केलं अगं, तुम्ही. आई 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 नको हळू, करू. हळू, हळू. बाबा तापात गडबडते ना ती, तुम्ही हो म्हणा ना, काय फरक पडतो, हो बोला ना पटकन. अरे असं कसं हो म्हणणार मी तिला. तिला बरं वाटेल ना बाबा. हे बघ हे बघ हे बघ ताजमहल काही जमणार नाही. हे ऐकतेस का तू? हे बघ हे ताजमहलला खूप पैसे लागतात. हे मला नाही जमणार. बरोबर आहे ना? मी 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 तू बोल ना काहीतरी. मी बोलतो, मी आईला समजावतो, तुम्ही शांत बसा बाबा. आई 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 हे नको करू. घाबरायला होतं ना मला. वाटते आई. आई 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 शांत हो, तू शांत हो, शांत पडून राहा. मी 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 सांगतो. ऐक ऐक आई आई ऐक ना. आई ते ताजमहल बांधायला नाही जमणार ग बाबांना, शक्य नाही. बाबांकडे एकदा बघ ना. गरिबीची सुरुवात केसांपासून होते बाबांच्या. बघ ना तू. अगं नाही म्हणजे आहे ते सांगतोय आई. त्याला जमणार आहे का मला सांग. कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस आहे तो. कसं बांधेल मला सांग ताजमहल. आई तू खरंच सांग. आपल्या घरात तो टीव्हीचा सेटटॉप बॉक्स आहे ना, तो EMI वर घेतला या माणसानं. तू कसा बांधणार मला सांग. तू त्यांना जमणार आहे का? हे कशाला आता बोलतोस? सगळं तिला काढतोय. परिस्थिती जाणीव करून देतोय बाबा. आयुष्यभर या माणसाकडून काही अपेक्षा ठेवल्या नाही. आता जाता जाता तरी ही गोष्ट मागते ती द्या रे. मला जरा हिंमत दाखवा. ओ शहाजहान, नोकरीला नव्हता तरी बांधला ना ताजमहल. हा? या हा माणूस नोकरीला होता, पेन्शन आहे, पण दानत नाही या माणसाकडे. बायको प्रेम नाही रे. अरे प्रेम काय आहे? अरे तो शहाजहान होता. तो शहाजहान बादशाह होता तो. अरे मी कारकून आहे, कारकून. अरे माझी इच्छा असेल बघ, ठीक आहे बघ, तुझ्यासाठी बांधतो बरं का. बाबा, मी- जागा कुठून आणायची? माझ्याकडे आहे जागा. आहे तुझ्याकडे आहे? चिपळुणात कापरात माझी जागा आहे. आहे. किती आहे मला सांग. अर्धा गुंठा. अर्ध्या गुंठ्यात ताजमहाल बांधायचा. बाबा केवढा अफाट ताजमहाल दिसेल. अरे ते टुरिस्ट येतील ना, माना दुखतील वर बघून बघून. अर्धा गुंठा. आणि किती वाटेकरी आहेत माहेरचे तुझ्या? 22. 22. अर्ध्या गुंठ्यात 22 वाटेकरी. कळतंय का तुला? शक्य आहे का? नाही जमणार. ऐक माझं ऐक. ऐक तेवढीशी जागा आहे ना, त्यात आपण रांगोळी काढली ना ताजमहलची, तरी 2 मिनार दुसऱ्याच्या जागेत जातील. असं आहे ते. अरे बाबा बाबा हळू, आई, हळू, आई, हळू. सांग ना तिला. हे काय? माझ्या शेवटच्या इच्छेची मस्करी कर. नाही, नाही. या माणसाला आई, 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 आई. अगं मी समजावतोय ना तुला काय बाबा, मी नका ना. करू? तुम्ही शांत बसा इथे बाबा. ताजमहाल. शांत बसा. ताजमहाल कुठून बांधू? मी बोलतोय ना बाबा. आई 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 हे नको करू का? हे आहे असं नाही. हे नको करू का तू? आई 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 ऐक ना, ऐक ना आई. आपण ना बाबांना थोडं समजून घ्यायला हवं. ते बरोबर बोलतोय. आई मी पण त्याग केला ना. आई केला मी त्याग. तू काय त्याग केलास रे? तू काय त्याग केलास आयुष्यात? तुमचा मुलगा जो हाच खूप मोठा त्याग केलाय बाबा मी. 1 मिनिट. नाही नाही आई, मी जे आहे ते याच्यात काय त्याग आहे? याच्यात काय त्याग आहे बाबा? अहो बाबा, मला जेव्हा समजायला लागलं ना, तेव्हा तुम्ही आजोबा दिसत होतात. मी बाबा कधी बघितलं तर मी डायरेक्ट आजोबा बघितला. आई हा त्याग नाही माझा. कोण सांभाळू? बांधा ना. आई, आई. माझ्यासाठी शेवटची इच्छा म्हणून बांधा. काय हेच कमाल आहे यार. ऐक, जा. आई तुम्ही नाही म्हणणार मला माहिती. अम्मा. ए, हा, आई. पप्पू, आई, बोल. पप्पू, आमच्या गावी ना एक आई आई अगं आजारी असताना लाजतेस कशी घाल तू? आई आमच्या गावी एक शेखर घोडांबे नावाचा माणूस होता. लग्नासाठी माझ्या मागे लागला होता. मला म्हणाला, फक्त हो म्हण, मी तुझ्यासाठी किल्ला बांधेल. त्याने किल्ला बांधला, पण मी काय हो नाही म्हणाले. कुठला किल्ला बांधला? दिवाळीचा. अरे दिवाळीचा मातीचा किल्ला बांधला नाही. त्याचं काय कौतुक सांगते त्या गोडांबेचं? त्याच्या बायकोनी त्याचे आंबे काढून पिळून ना वाळत टाकलेत उन्हात. तो गेला 2 वर्ष झाली वर. गेले ते आता. थांबा. हे बघ, हे असले आवाज नाही काय म्हणा. चल ना आता हट्टीपणा नको. आई ऐक ना माझा. आई 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 ऐक माझा 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 ऐकतो. आई आई ते शहाजहान होते. शहाजहान त्यांनी ताजमहल बांधायला युरोप मधनं कामगार मागवले होते. युरोप मधनं इटली पर्शियामधून मागवले होते. मागवले होते कामगार. बाबा बघ आपले बाबा बघ नाक्यावरती प्लंबरला बोलायला जातात. प्लंबर 4 दिवसांनी येतो. आई प्लंबर पण भाव नाही देत का आपल्या बाबांना. अगं पाणीपुरीवाला आधी 20 रुपये मागतो, मग वाटी देतो हातात. बाबांना जमणार आहे का मला सांग तू? अरे मला नाही जमणार. चेहरा बघ त्यांचा. आईला समजवताना बापाच्या इज्जतीच्या
पाठीत गुद्दा कशाला मारतोस तू हे मला कळत नाही. मी काय केलं बाबा? काय केलं काय? त्यांची ए बाबा तुम्ही नका भांडू, मी जाते. आई. हे बघ मला समोर यमाचा रेडा दिसायला लागला. नाही, नाही. यमाचा रेडा दिसायला लागला. रेडा नाही ग तो, ते पोस्टर आहे, घोडा आहे तो, घोडा समोरचा. असू रेडा बिडा आई असू दे आई. हे बघ जरी रेडा आला नाही ते तर मी त्यासमोर उभा राहीन. मी सांगेन की माझ्या बाबांना आधी घेऊन जा तू. माझ्या बाबांना घेऊन जा, त्यांची इन्शुरन्सची पॉलिसी आहे. आईला नंतर घेऊन जा, आधी बाबांना घेऊन जा. मी सांगेन, ठणकावून सांगेन त्यांना मी. अरे ज्या स्पर्धेत मी भागच नाही घेतला त्यातला विनर काय बनवतोस मला तू? काय बोलताय तुम्ही? राग आहे का? आता स्वतः एक गोष्ट मागितली, बांधताना शेवटची इच्छा. अगं तुझ्यासाठी कशाला बांधायचा मी ताजमहल? कोण आहेस तू? मुमताज आहेस? त्या शहाजहानने मुमताज साठी बांधला होता. मुमताज अफगाणी सौंदर्य. हे काय आहे? सौंदर्याचा विश्वासघात आहे तो, विश्वासघात. कसं बोलताय? बांधायचा मग काय? अगं कसं बोलतात ते? आई थांब आई. बरोबर बोलतोय. काय ते सत्य तुला कळलं पाहिजे. उद्या वर गेली तर ऍटिट्यूड मध्ये जाईल मी सुंदरी म्हणून. इतर रंबा मेरे काय आहेत ना त्यांच्या समोर ऍटिट्यूड दाखवेल मी कशी सुंदर म्हणून. त्याच्यापेक्षा आवरलं पाहिजे तिला. ना बाबा काय बोल- आई हे काय हे आई हळू. बांधताना हो, बांधताना. एकदा तरी बांधताना. नाही जमणार. काय नाही जमणार? नाही जमणार यार. प्रयत्न करू ना बाबा. अरे, कोण प्रयत्न केला तरी नाही जमणार. दुसरं काही सांग, दुसरं काही सांग. हे नाही जमणार. नक्की होय, नक्की नक्की? हो, नक्की. बघा हो मला हे ताजमहल शपथ घ्या. अगं, हो काय सारखं हे नको. हा अगं हो हा मग माझी एक हा, इच्छा बोल. पूर्ण करा. आई बोल. माझ्या भावाने 4 वर्षांपूर्वी गावी घर बांधायला तुमच्याकडून 5 लाख घेतले होते. हो घेतले होते. ते माफ करून टाका. बुडाले समजा. त्यांच्याकडून आता परत नाही मागायचे. कराल पूर्ण? बाबा परत कधीच नाही मागायचे. कराल पूर्ण? हो बोला ना बाबा. हो होय, 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 हो होय, होय. मला फोन करायला काय करताय? 5 लाख महत्वाचे तुम्हाला? अरे पण 5 लाख अहो रुपये 5 आई महत्वाची की नाही? फोन लावा ना मामाला फोन. बाबा आई लावतात फोन काय लावतात. deal आहे? ह्याचा काही संबंधच नाही. बाबा लावा फोन लवकर. आई लावतात, बोलतात बाबा, बोलतात मामाशी. फोन करा, फोन करा. हा म्हणा करतोय. बोला बाबा. येडा नाना. हॅलो नाना मी बोलतोय. हा ते 5 लाख रुपये घेतले होते घरासाठी. हा हा ते देऊ नको. हा? अरे नको देऊ. देतो देतो काय नको देऊ. हा हा झालं चल. बोलले आई. बाबा बोलले मामाशी. हा. आई, आई, आई. बरं वाटतंय पप्पू. बरं वाटतंय? बरं वाटतं. चल जाऊया घरी. आरामात आई. डॉक्टरांना सांग बरं वाटायला. हो पकला पण गेला डॉक्टर. मी कळवतो डॉक्टर. बरं वाटायला लागलं. डिस्चार्ज घेऊन टाका. मी करतो ते. आणि आता जाताना कॅन्टीन मध्ये 2 वडापाव पाहिजे मला. चालेल चालेल. अरे काय बिलंदर म्हातारी आहे. म्हणजे फक्त ही ऍडमिट का झाली? 3 दिवसापासून इकडे पोटात काही नाही, पोटात काही नाही, चक्कर येते म्हणून ऍडमिट झाली. ती फक्त स्वतःच्या भावाचे 5 लाख रुपये माफ करून घेण्यासाठी झाली. अक्कल आहे का तुला? माझ्यासाठी कधी बांधलात का ताजमहल? तुझी लायकी आहे का? आई, हॉस्पिटलमध्ये काम आहे. ताजमहल ऐका, थांबा. मुंग्यांचं वारूळ बांधायची लायकी आहे का तुझ्यासाठी? माझ्यासाठी बांधला. अरे सांगा, माझ्यासाठी नका, नाही. वा 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 सॉलिड परफॉर्मन्स. समस्त महिला वर्गाला तुम्ही एक सॉलिड आयडिया दिली आहे जी आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू नंतर. मजा आली. मग हा सरसे काय म्हणतात प्रसादा? फुटली ना आयडिया, आता कशी वापरता येईल? म्हणजे फुटली ना. विषय उत्तम पद्धतीने हाताळला, उत्तम पद्धतीने मांडला. म्हणजे वेळोवेळी त्यातला ह्युमर पण बाहेर येत होता, त्यातलं कारुण्य पण बाहेर येत होतं आणि कुठेही अशी शंका शेवटपर्यंत आली नाही की ही बाई एवढी डॅम्बीज असेल. याच्यात तुझं विशेष कौतुक होतं. मजा आली. वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. वने अप्रतिम कॅरेक्टर पकडलं होतंस. फार मजा आली त्या बेरिंगची, फारच मजा आली. सामी मस्त. मला खूपच आवडलं तुझं कॅरेक्टर. तुमच्या दोघांच्या पर्सनॅलिटीज अशा होत्या की जुन्या काळात यांच्या आयुष्यात एकदा डोकावून बघायला पाहिजे असं नक्की वाटलं. बने मस्त. छोटासा सपोर्टिंग रोल होता पण तो चोखपणे निभावलास. मजा आली. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, दुःखाला आवर घालावा का भुकेला आवर घालावा या विवंचनेत अडकलाय एक नवरा. चला बघूया त्याची ही धमाल अवस्था. काय ते
आमच्या वहिनी आहेत ना हां त्यांचे वडील सिरियस आहेत. अरे बापरे. डॉक्टर बोललेत सगळ्या नातेवाईकांना बोलून घ्या म्हणून आम्ही चाललोय आणि तुमचे धिंदे धिंदे ते बरं नाही वाटत म्हणून म्हटलं. चालेल. बसा बसा शामराव बसा. हां हां प्रतापराव हां मी काय म्हणतो बोला. की पुढे आता 5 तासांचा प्रवास आहे. हो हे जरा इथे 2 घास पोटात ढकलूया आणि पुढे जाऊया. हा? हां बरोबर आहे पण इथे बसू नका तुम्ही मग हे जेवण नाही नाही अहो माझं रोजचं ठिकाण आहे. हो रोजचं हॉटेल आहे. काय शामराव असेल असेल. म्हटलं वहिनी वहिनी तुम्ही थोडंसं खाऊन घ्या. काय 5 तासांचा प्रवास आहे पुढे म्हणून. मला नको हं? मला नको तिथं नाना सिरियस आहेत माझ्या घशाखाली घास तरी उतरन का नमा नको गरडू नाही नाही बरोबर आहे पण मी तेच म्हणतोय 5 तासांचा प्रवास आहे पुढे 1-2 घास पोटात ढकलून घेऊया. नाही नाही का भाऊ तुमच्या बरोबरच आहे म्हणा पण आमच्या ताईला नाही म्हणजे नाना सिरियस आहेत तर मग आम्ही कसं घशाखाली घास नाही उतरणार हो आमच्या नानांवर लय जीव हो आमचा सगळ्यांच्यात म्हणजे नानांनी काय कमी नाही केलं आमच्यासाठी हा मी तर त्यांची चुलत 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 पुतणी आहे पण एवढूस असल्यापासून ना लेकीसारखं वाढवलं हो मला लय केलं ना गप 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 नमा रडू नको. अख्खे अगं असं कसं झालं आत्ता मागच्या आठवड्यात किती गप्पा मारल्या माझ्या बरोबर आणि असं कसं ग डॉक्टर पण म्हणतायत आमच्या हातात नाही तर देवाच्या हातात आहे. वय पण झालं ना माणसाचं कसं अंतरून धरलं ग माणसाने. नमा नमा रडू नको आता. होतील नाना बरे होतील. हां डॉक्टर बोलले म्हणून काय आता काही झालं का नाही की नाही. हां बरे होतील नाना चांगले ठणठणीत बरे होतील. प्रसाद आता तुम्हाला सांगतो आमच्या ऑफिसमध्ये शेंबेकर आहेत. अच्छा हां तो त्यांच्या म्हातारीला बरं नव्हतं त्यांची राजपूत त्यांची म्हातारी केवढी बरी नव्हती आजारी होती खूप. हां ती डॉक्टरांनी सांगितलं कधीही जाईल. अरे बाबा. मग 24 तास दिले होते फक्त नातेवाईकांना बोलवायला. आले सगळे नातेवाईक. मग नातेवाईक आल्यानंतर म्हातारीची ठणठणीत बरी झाली. काय म्हणता? आज सगळ्यांना बघितलं ना म्हातारी जिवंत आहे. आलेल्या 10 पैकी 4 जण गेले आता. अरे बापरे. हा म्हातारी जिवंत आहे अजून. अवघड आहे. नाही नानांचं पण तसंच आहे ना. नाना पण बरे होतील तुला बघतील आणि खुश उठून बसतील. नमा आली नमा आली नमा आली. हायच हाय तेवढं होतं माझं काय नाही त्यांना तुमचं लय जावयावर बरं का भाऊ जावयावर लय जीव आहे नानांचा. माझ्या अर्जी. आता मागच्या टायमाला बरं का आम्ही गेलतो बरं का भाऊ मागच्या टायमाला आम्ही गेलतो तो ना नाना मला म्हणले नमे 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 मी म्हणलं नाना नाना पुढे नाना मग नाना म्हणले नमे नमे चला चला नमे मग नाना म्हणले मी म्हणले नमे काय बोलणं झालं की नाही ऍक्च्युली. नाही नाना नमे नाही, एवढं. नानांना बोलताच येत नाही ना ते एवढंच बोलतात. अच्छा ही जरा भोळी पडते ना तिला वाटतं नाना तिला आवाज देत आहेत. अच्छा ते नमे म्हणाली की ही नाना म्हणते तेच चालू राहतं अच्छा दिवसभर. असं आहे का. आणि ही तशी थोडी हे आहे ना इमोशनल आहे ओव्हर इमोशनल आहे. हो काय? हो तिला लगेच रडू फुटतं. हो कशावरही रडू फुटतं. कॉमेडी पिक्चर बघताना रडते ती. काय सांगता म्हणजे नाही हल्ली कॉमेडी पिक्चर मध्ये 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 इमोशनल सीन पण असतात ना तर ती रडायला लागते. भोळी आहे जरा ती तशी. हा त्याच्यामुळे हा पण आता रडू नको हा नमे. हा आता पण चाललोय की नाही नानांना बघायला. मग असं कोणी तयार होतं का पटकन असं गावी घेऊन जायला. नशीब प्रसाद दादा होते तुम्हाला सांगतो. नाही, नाही, साडू, बघा, प्रश्न तुम्ही असे बोलता शेजारी तसं येत नाही. नाहीत. अरे काय करताय? हळू ना, जरा, जरा. आरामात ना हो जरा बघून जरा. लागलं का साडू भाऊ. नाही ना मला नाही नाही बघा तुम्ही हे करू नका. सांभाळून जरा. शेजारी चांगले नाही नाही पृथ्वीराव तुम्ही लाजवताय मला. तुम्हाला लाजवताय असं करू नका. अहो शेजार धर्म नावाची काही गोष्ट आहे की द्या. मी जस्ट असं ऑफिसमधनं आलो मला कळलं वहिनींचे वडील नाना सिरियस आहेत. म्हटलं झालं पाहिजे आपण गेलं पाहिजे. आपण शेजारी उभं राहणार तर कोण राहणार मला सांगा शामराव. हा आणि त्यात माझा नेमका ड्रायव्हर आला नव्हता म्हणून मग मी चालू ड्रायव्हिंग. तुम्ही पण पृथ्वीराव कामावरून आला डायरेक्ट गाडीत बसलात की नाही. पण नाही आम्ही कोणी. हा. तेच ना म्हणून म्हटलं चौथ्यांदा सांगतोय 5 तासांवर आहे. आपण थोडं थोडं खाऊन घेऊया ना. हा. नाही काय आहे, ते 2-2 तासांनी नाही खाल्लं ना तर माझं ते वाढतं. काय शुगर अच्छा शुगर वाढते. ती वाढते आणि 5 तासांचा प्रवास म्हणजे काय केवढी जाईल वर हा? कुठच्या कुठे म्हणजे म्हणून म्हटलं वहिनी
दोन घास खाऊन घ्या आपण दादा दादा शुगर म्हणजे चरबी पण खूप आहे ना होतो हा काय विषय आता मध्येच कुठून काढलात नाही ते व्यायाम शुगर करा सांगतो चरबीचं बोलताय तुम्ही व्यायाम करा मग नीट व्हाल तुम्ही हा विषय आहे का तर नाही नाही आपण जेवणाचं बघूया काय सगळ्यांनाच भुका लागल्यात आणि सगळेच हा. म्हणजे आता फक्त तुम्हीच नाही साडू पण आमचे त्यांना म्हटलं की चला निघूया आता ते पटकन आले ते पण जेवले नाहीत हा ए बाबू बाबू ये बाबू हा जरा दोन घास खाऊन नाही घ्या. नाही ऐका ना नको म्हणजे आता काय जेवण बिवण काही नको काय आता यांचे नाना सिरियस आहेत कुठे जेवाय तुमचे कोण नाही का ते मी कुठे असं म्हटलं ग नाही ऐका ना माझं ऐका तुम्ही मा नका तुम्ही टेन्शन घेऊ तुम्ही तुमची ऑर्डर करा आणि तुम्ही तुमचे जेवून घ्या आहे ना आम्हाला नाही जेवण जायचं आमच्या घशाखाली परघास नाही उतरणार जवळ आम्ही नानांना बघत नाही तवर काय हो तुम्ही जेवून घ्या त्यांना म्हणव तुम्ही जेवून घ्या नाही पण प्रथाप्रमाणे सुद्धा काही खाल्लं नाही म्हटलं थोडेसे अहो, नाही जाणार त्यांना घासच नाही उतरणार लाडका जाऊ ये त्यांचा काय काय? तुम्ही खाऊन घ्या बाबू ए बाबू हा बोला ए, इकडे ये हा काय बाबा खायला काय काय बुर्जी आहे सिंगल आहे डबल आहे अंडा मसाला आहे अंडा ग्रेव्ही आहे चिकन मसाला आहे चिकन ग्रेव्ही आहे सेव भाजी आहे दाल फ्राय आहे राईस आहे इंद्रायणी. प्रसाद दादा बरोबर बोलत होते 5 तास लागणार आहेत पुढे आणखीन जेवले पाहिजेत सगळे म्हणून म्हणलं तुम्ही जेवून घ्या आम्हाला नको दोघांना बाबू एक काम कर आम्हाला नको. हा तू ऑर्डर लिहून घे हा बोला हे बघ हे कर ते पहिलं हे आणते हा ते नाही फक्त का नाही तुम्ही काय बोललात तुम्हाला कळलं असं हलवणारं आम्ही ठेवत नाही. अहो नाही ते बुर्जी बुर्जी पाव हा बुर्जी पाव आणि दोन की एक 2 टाका हा 2 आणा काय पोट पण तेवढं आहे ना म्हणून आणि बुर्जी ते हे टाका काय मस्का टाका आणि शेवभाजी सेव भाजी हा, बाबू हा. ते शेवभाजीवर ते हे तर्री तरी हा, तेव्हा हे तरंगते ना वरती हा, हा, ती हा. तर्री सांगा 2 की एक 2 सांगा जातील आता भूक लागली डायरेक्ट आलो ना म्हणून हा. प्रतापराव यांची शेवभाजी ना तुम्ही एकदा खाऊन नाही सॉरी तुम्ही खाणार नाही सॉरी शामराव यांच्याकडची शेवभाजी एकदा खाऊन बघा असं का एक नंबर मी ज्या ज्या या रोडने जातो इथे शेवभाजी खातो छान भाजी तर आमच्या खानदेशात भलती बारी मिळते हा म्हणजे शिरपूर आणि सोनगिर फाट आहे ना तिथे ते 1 नंबर मिळते हो. आहा हा एकदम अहो नाही नाही, हा ढाबावाला पण खानदेशचाच आहे ना बाबू खानदेशचा ना तू तुम्हाला असणार आम्हाला लिहून घे तू हे खानदेशचा आहेस तू हा खानदेशचा आहेस हा कसं काय तुम्हाला असणार ऑर्डर लिह ना यार तू अरे बोलतो असे बोलतोय अरे कशाचा खानदेशी तो अरे बाबा अरे आजकाल आहे ना असे डुप्लिकेट धाबे भलते निघालेले ऐराणी गाणे लावून टाकतात आणि मग म्हणतात की बाबा खानदेशी आहे म्हणून काय आता खानदेशी तो हे लिहून घेतलंय तू लिहून घेतलंय आणि हे सांग भात भात इंद्रायणी गिचका आहे ना गीच काय हा इथे चिकटेल हा, तो गरम तूप टाक थोडस तेवढंच ए बाबू ऐक आणि हे दाल दाल हा फ्राय की तडका तडका बाबा. 1 की 2 आण तू 2 आण जाईल ते काय हरकत नाही हा तेवढा आण हा जा ए बाबू आणि ते हे आण बच्चा पराठा लच्छा पराठा तो घेऊन ये चाल. शामराव काहीतरी मागवा नको आता काय ते नाही मग नाही मागवा भूक लागली असेल काय आता असले की दूरचे असले तरी नातेवाईकच आहेत पण आता आणि आपण पुढे 5 तासांचा प्रवास आहे म्हणून बोलतोय बरं आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर मागवू थोडस बोलवा त्याला प्रतापराव, ए, तुम्ही पण थोडस नाही ते नाही खात बाबू ए बाबू ए यांची पण ऑर्डर ऐक रे बेटा थोडीशी बुर्जी दे थोडीशी नाही मिळणार सिंगल का डबल मिळणार थोडीशी कशी देऊ तुम्हाला डबल बुर्जी दे डबल बुर्जी 2 पाव एक्स्ट्रा 2 पाव एक हा आणि ते शेवभाजी आणि शेवभाजी शेवभाजी तर्रीवाली दे हा आणि 5 तंदूर रोट्या दे बटरच दे पण आणि गरम आणि नरम द्या हा त्या एकदम. गरम नरम आणि चिकन सुक्का आहे कर चिकन सुक्का आहे मालवणी आणि कोल्हापुरी आहे काळ्या मसाल्यात बनव मराठवाडा नाही खानदेश रे जा लवकर आण. चल लवकर आण. पण एवढं आणायला वेळच लागेल ना मग हा एवढं आणायला वेळच लागेल ना हा कसा वेळ लागणार खानदेश आहे ना वेळ हा, वेळ टाइम हा तोपर्यंत
आमाशाला पापड घेऊन ये बरं मसाला पापड. बाबू बाबू हा. हे सीझन आहे म्हटलं आमरस असेल ना नंतर बघूया जा एक पाठव लिंबू कांदा लिंबू लवकर पाठव हा लवकर रे. हा. मसाला पापड मस्त छान लागतो आधी हा मग भारीच लागतो तो एकदम. प्रतापराव थोडस नाही त्यांना नाही. बोलू देईल तर. अरे देवा. अहो त्यांना जाणारच नाही हो ते जीव आहे ना त्यांचा जावयाचा सासऱ्याचं वेगळं प्रेम आहे ते काय झालं तुम्हाला जेवायचं होतं ना म्हणून ते थांबलेत नाही तर कधी एकदा जातोय आणि नानांना बघतो असं झालंय त्यांचं. नाना बघायचंय मला. पापड घे. नाही नाही त्यांना नाही त्यांना ते नाही खाणार आहो तुम्ही लय किती आग्रह करा ते नाही खाणार इकडे आणा दादा. इकडे आणा पापड. अरे वा छान पापड मस्त. साडू भाऊ हो साडू भाऊ मस्त आहे घ्या थोडासा. नाही नाही अहो हे लय वेगळे आहे दोघांचं गुळपीठ आहे सासरा जावयाचं माझं का? बर का खांडेकर भाऊ ओ भाऊ आता त्यांना जेवायला वाटलं का नानांना कधी पण समजा ताटात अंडा असन पांढरं आहे ना ते खात्यात आणि बोलोक बोलोक ह्यांना देतात बलोक बोलोक अंड्याचं डील हा ते देतात आणि समजा भुईमुगाच्या शेंगा असतील का 3 दाणा असतील तर 2 दाणं स्वतः खाणार आपण आणि 1 दाणा ह्यांना देणार हे एवढं दोघांचं गुळपीठ अरे आहे. वा वा. ए लिंबू आण रे लिंबू आण लिंबू. लिंबू आण आणतो लिंबू आण लिंबू बुडीजी. अगं म्हणावं माझ्यासाठी नाही जावयासाठी तरी बरं भावो नाना कधी नाना बरे होते. प्रतापराव हा या की थोडं थोडं अहो, नाही खायचे सांगते ते नाही खाणार त्यांच्या घशाखालीच खालीच नाही उतरणार प्रेम आहे ना जावयाचं सासऱ्याचं म्हटलं 5 तासांचा प्रवास आहे म्हणून म्हटलं मागे. नाही हे मला नानाची आठवण येते मला. रोटी आण रे रोटी आण. नानांना किती आवडायचं ओ प्रसाद भाऊ माहितीये का नानांना किती आवडायचं धाब्यावर यायला हा. सगळ्यांना घेऊन यायचे धाब्यावर माहितीये का आणि सगळ्यांना पोट भरून खाऊ घालायचे ओ हा मग नाना सगळ्यांना हे बुर्जी खा म्हणायचे. अरे हे पण आणायचे रोटी वाव असे पण आणायचे सगळे. आणि नाना सारखे म्हणजे मला तेच म्हणत जे नानांनी आयुष्यभर सगळ्यांना हे ढाब्यावर खायला नेलं घातलं. मग आपण मग उपाशी हो राहण्यात- कांदा घ्या कांदा आपण उपाशी राहण्यात अर्थ नाही ना. कांदा घ्या साडू भाऊ सगळे खाऊन सगळे हा बुर्जी भारी आहे. चांगली आहे? थोडीशी घेता का थोडीशी. बर का खांडेकर भाऊ आम्ही जेव्हा जायचो बरं का धाब्यावर नाना सगळ्यांना घेऊन जायचे तर हे चेक करायचे का आधी नाना जेवलेत का नानांचं पोट भरलंय का आणि मग स्वतः खायचे हे अरे बापरे. मी काय करू हो या जावया सासरा प्रेमाचं मी काय करू कामराव काय करायचं शेवभाजीचं कमाल आहे कमाल. नुसतीच कमाल आहे. काय करायचं खाऊन बघा आणले हो वहिनी. नाही का काय करायचं शेवभाजी स्वाद आला स्वाद. घेतली खाऊन बघा शेवभाजी खाऊन बघा छान आहे का. अरे एक नंबर इकडची शेवभाजी म्हणजे बर का खांडेकर भाऊ बरोबर आता नाही का आम्ही म्हणजे मागच्या टायमाला गेलतो नानांना भेटायला नाना मला म्हणले ना मे हो लिंबू प्या लिंबू लिंबू प्या हा हा चिकन आलं बा. मग मी म्हणलं नाना नाना भाऊ काकडी आहे आहे काकडी आहे. काकडी आहे ना काकडी काकडी आहे. नाना मला म्हणले नमे नमे पुढे बोल नमे. काय बोलायचं नाना मला म्हणले नमे माया माग जावायला जप म्हणले हा. मला म्हणले काय पण होऊ दे माझा जावई अन्न पाणी सोडन तर तसं होऊ देऊ नको त्याला याच्या वेळी जेव खाऊ घाल उपाशी ठेवू नको हा मग ते नाना म्हणाले तर एवढं मग नाना म्हणाले तर नानांचा शब्द कसा पाडायचा आपण हा वास घेऊन बघा इंद्रायणी बघा बघा इंद्रायणी आहे मग नानांनी सांगितलं तर आपण खाल्लं पाहिजे ना सगळ्यांनी. साडू भाऊ साडू भाऊ एक नंबर शेवभाजी आहे. हो? थोडीशी खागड्या. हा द्या त्यांना द्या बघा घेतील का ते काय घ्यायचे आहो जीव आहे ना तेवढा नानांना जवळ बघत नाही तोवर घास नाही उतरणार घशाखाली नाही घेणार ते हा, तुम्ही खा नानांनाच बघतो बघा आता जाऊन बघा मी नानांना बघतो. हे नानांचा ना लय जीव आहे ना यांच्यावर यांचा जीव तुटतो पर ताटाकडे बघणार पण नाही ते इतका जीव आहे त्यांचा लिंबू पिलं ना लिंबू हा की थोडा तिखटपणा कमी होतो हा
म्हणजे तिखट आहे की नाही काय कळतच नाही. शेवभाजी ना शेवभाजी पिऊन बघा पिऊन कमाल कमाल लिंबू पिऊन बघा. लिंबू 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 दिलाच नाही त्यांनी. ए बाबू लिंबू वाटणार रे लिंबू हा याच्यात चिकन पण छान दिसतं. कमाल आहे, कमाल हो ऐका. कमाल आहे बघा. नाही नाही मी काय बोलतो हा त्यांना द्या त्यांना द्या तिकडे द्या प्रताप भाऊ द्या. प्रसाद भाऊ अरे सॉरी सर काय म्हणतो ऐका 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 वहिनी बोलतायत ते बरोबर आहे. जेवायचं नाही ठीक आहे नका जेवू. 5 तासांचा प्रवास आहे. 6व्यांदा सांगतोय 5 तासांचा प्रवास आहे. एक चाय बिस्किट तरी नाही मला नाही, असं नका करू नको वहिनी. ते. नाही हे बघा ऐका मी एक शेजारी म्हणून सांगतोय. काय उद्या तिकडे नानांना बघायला चाललात. उद्या तुम्हाला तिकडे काय झालं नानांना बघायचं की तुम्हाला बघायचं चहा 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 विषय आहे की नाही. हा, बरोबर. चाय बिस्किट जास्त काय नको जेवू नका. चाय बिस्किट घ्या मला नाही. बाबू बाबू चाय आणि चाय 2 दोन आणि चाय मध्ये बुडवायला तर हे आण. कोण आजारी आहेत नाना नाना कटाई आण जा. हा 2 नाना कटाई घे हा ना 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 आणि हे आणायला सांगा हे आणि हे कर 2 मावा केक आण. नाही मावा केक नको मला ताई नाही नाही मला हवंय मला. आई मला पण चालली तू नमा हो बस बस आपण आधी नमा काय झालं हो, नमा अरे हो हे घ्या हो पाणी घ्या पाणी पाणी घ्या डाळ माराल तोंडावर. डाळ ठेवा बाजूला. ए, काय करताय ना तुम्ही. गोड द्या खायला काहीतरी. ए बाबू ते नानकडे कुठे आहेत? चाय दे इकडे, चाय. नानकडे आण लवकर ते- हा नानकेट आहे ऐक ना, नाही मी तुझं काय करताय तुम्ही हा तिकडे नानांना बघायला जायचं का? सांगतो तुला आण सांभाळायचं नानकडे आण का मी? लवकर. हो ताई हे गोड द्या त्यांना खायला. नको मला नको नाही, ऐका ऐका हे आता बस झाला लागेल नानकेट आहे नाही, 1 मिनिट बस झाला आता. चाय दे बाबू शेजारी मी आता शेजार म्हणून नाही तुमच्यातला मोठा म्हणून बोलतो. आता कळलं. आता गप 2 घास खाऊन घ्यायचे. हा उद्या तिकडे नानांना बघायला चाललात आजार आहेत तिकडे काय तुम्हाला खायला मिळणार आहे सकाळी. नाही. हा तुम्हाला बघणार की त्यांना बघणार. ओ वहिनी बस झालं चलत. ओ त्यांना 2 घास खायला द्या. हा हा चला, हा चला. ओरडा ओरडा सगळे हे आहेत ना मग नाही, ओरडा मग. ओरडा ए बाबू 2 ताटं लाव जा लवकर टूट ना. लवकर आणि 2 ताटं. ये ना चला मग सगळ्यांनी 2 घास खाऊन घ्या. बस झाला आता सगळ्यांचा. हा सगळ्यांना आग्रह करा हा चला ओ प्रताप भाऊ तुम्ही बसा. तुम्ही पण 2 घास खाऊन घ्या आडू खा बरं तुम्ही पण. लवकर बसा. ए बाबू आण रे. आणतो. हा हा उद्या आपण बघायचंच आहे नानांना आता पोचलो की आपण लगेच अहो ऐकलं का हो हा तुम्ही आता नाही म्हणू नका बर का. हा नाही नाही तुम्ही खाऊन घ्या नाही काय आहे, नानांना कळलं ना तुमची पण अशी हालत झाली तर मला लय बोल हे घ्या. हा मग नाना बोलतील ना पटकन मग शेवभाजी आहे मग हा थोडी अजून आण रे शेवभाजी नानांना बघायचं उद्या मला काय टाकता? मग आणि घेणार म्हणजे काय हा हे लिंबू टाका लिंबू. लिंबू टाकणार डाळ टाकणार नानांना बघणार मग हा द्या, द्या. हे कधीपासून मी कामाला गेलो होतो तेव्हा खाल्लं नव्हतं ना खाऊ खाऊ पोटाला आधार पाहिजे. फोन वाजतोय का द्या. हॅलो 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 काय नाना गेले माझे नाना गेले ग. नाना गेले ग. लवकर चला भाऊ चला चला. लवकर चला शामराव आम्ही देतो. मी गाडी करतो थांबा. चला लवकर हो शामराव. ओ साडू भाऊ चला ना चला चला लवकर चला हो. प्लेट द्या हा? थांबा बस प्लेट तुमचे गेले माणसं हा रोटी अरे जबराट परफॉर्मन्स. नाना गेलेवाली मोमेंट कहर होती त्यासाठी विशेष मला टाळ्या. बघा हासरसी कशी दाद देतात प्रसादा. लाजवाब सादरीकरण होतं लाजवाब. मंदार तू श्यामपासून बाजूला बरा त्याला कॉम्प्लेक्स येईल तुझ्या खानदेशीमुळे. मस्त. श्याम्या चेतना कमाल. पशा कडक कडक म्हणजे ते दोन्ही इतकं बाहेर काढलंस तू ते दोन्ही अंग त्या भूमिकेची की एक
भूक लागलेला आणि ते आणि नंतर शेवटी तू मोठा आहे ते पण सांगतोस ते पण ते भूक आहेच तुला लागलेली ते एक क्लास अंडरलाईन केलंस तू. क्या बात आहे, मजा आली नमा. अफाट अफाट मजा आली नमा. पृथ्वी खावरट नट तुझ्यासारखा असावा सिरियसली. म्हणजे तुझी भूक इतकी ठाई ठाई दिसत होती नट म्हणून आणि त्या व्यक्तिरेखेतली पण ऑब्व्हियसली. आणि त्याच्यातनं ना आम्हाला वाईट वाटायला लागलं नंतर की यार खाऊ दे यार. आणि ते तुझ्या परफॉर्मन्सचं यश आहे. तो नुसताच विनोद वाटला असताना तर ते वरपांगी झालं असतं, वरवरचं झालं असतं. पण आउटस्टँडिंग केलंस तू पीपी, आउटस्टँडिंग. क्या बात आहे, मजा आली, वंडरफुल. सई. दणदणीत परफॉर्मन्स होता. फारच अमेझिंग टीम वर्क होतं. मँडी आम्ही फुटलो, म्हणजे आम्हाला कंट्रोल नाही झाला आणि तुझं टायमिंग फार अशक्य होतं. फार मजा आली. शेवभाजीचं नाव इतकं प्रेमाने घेतलंस की आम्हालाही म्हणजे खरंच सांगणार आहे मी, पाठवून द्या इकडे थोडं. म्हणजे तुझं खाण्यावरचं प्रेम त्या एका ओळीमध्ये आमच्यापर्यंत पोचलं आणि आल्यापासून तुझा कुठे फोकस होता तो तू ढळू दिला नाही साजिद. आणि तुझ्याबरोबर अजून एक खवय्या होता, त्याची पण चोरून साथ फार मजेशीर होती, छान होती. नमा मस्त, पीपी मस्त. म्हणजे सायकोलॉजिकली तू ऑडियन्सना सुद्धा भूक लागायला भाग पाडलंस. मजा आली. मंडळी, प्रेमवीर ओंकार पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे नव्यानं प्रेमाचा डाव मांडण्यासाठी. चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का. हाय 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 हाय. लॉंग टाइम नो सी गाईज, लॉंग टाइम नो सी. नका रे असे ना पडलेले चेहरे घेऊन नका रे बघू माझ्याकडे. कशाला रे हे बघता तुम्ही. हे बघा, इथे काय प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला आवडते ती तुम्हाला मिळालीच आहे का? नाही. प्रत्येक जण इथे आऊट झालेलंच आहे. बोल्ड झालंय, कोणी तर ह्यांच्यासारखे ललवे कॅच देऊन आऊट झाले, 0वर आऊट झाले आहेत, 99वर आऊट झाले आहेत. काही लोकांना तर संधीच मिळाली नाहीये पिचवर यायची. काही लोक तर आता निवड समितीवर असली पाहिजेत पण खेळायचंच आहे. पण काय शेवटी काय होतं, प्रेमाचं T20 केल्यानंतर टेस्ट मॅचेस कशी चांगली ह्याचं म्हणून सगळे दनादना लग्न करायला लागलेली आहेत. पण मी आधीपासून टेस्ट प्लेअर आहे. मी टुकू टुकू खेळणार आहे. मी टुकू टुकू कर आहे. कुठला बॉल कसा सोडायचा कसा मारायचा हे माहिती आहे म्हणून मी प्रेमाच्या पिचवर टिकून आहे. अमीरदा, शोएब अख्तर सारखा कोणतरी येत असेल, आपण द्रविड सारखं. पण आज मी जो बॉल खेळणार आहे तो मी प्लेड करणार नाही. आज मी 6 मारणार आहे. आणि बॉल असा लोकल नाही आहे, इंटरनॅशनल बॉल आहे. येस प्रसाद सर, तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा फेवरेट ॲक्टर ओंकार राऊत याला एका इंटरनॅशनल मुलीवर प्रेम झालेला आहे. ती मुलगी भारताबाहेरची आहे. हो प्लीज गोंधळ घालू नका प्लीज गाईज, ती भारताबाहेरची आहे. कवास्किया तिचं नाव. कवास्किया अर्थ सांगणार इलिटरेट पीपल. पहाटेचे रंगीत ढग, ती आहे पण तशीच. तिचा मी बेबी बू आहे. इंटरनॅशनल लोक असे शब्द वापरतात, कळलं प्राजक्ता? बॅम्बुशेना नाही आहे इथे. इट्स बेबी बू. नाही कसं आहे, मला नंतर लक्षात आलं, मी ना खूप असं बघत होतो प्रेमाला. मी आता असं बघायला लागलेलो आहे. आधी मी काखेतल्याच मुली गावाला वळसा मला शोधत होतो. मी आता गाव बदललं, वळसा बदलला, काख बदलली आणि मुली तर आधी बदलल्या. नाही, बाहेर गेल्यावर मला लक्षात आलं ना की आपण प्रेमाला शोधायचं नसतं प्रसाद सर. मग प्रेम आपल्याला शोधतं. बर. आणि असं शोधतं ना की आपण त्याच्यातच हरवून जातो. काय नाही करायचं, वाट बघायची, डोळे बंद करायचे, हात पसरवायचे. प्रेम येतं आणि आपल्या बरोबर असा छान डान्स करू लागतं.
सॉरी सॉरी काय येतोस तू काय येतोस? सर मी येणं अपेक्षितच आहे. हे हॉटेल आहे, मी वेटर आहे. तुम्ही कधी कधी आलं पाहिजे पण मी येतोच. आणि कसं आहे, सचिन तेंडुलकरने किती चांगली सुरुवात केली तरी रिदम सेट करायला युवराज सिंग लागतोच. वाटेल ते बोलू नकोस. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं आणि ऑर्डर घ्यायला डायरेक्ट. चल बाय. नाही नाही सर, मला सांगा ना, तुम्ही आल्यात म्हणजे आज कोणतं अवघड कास्टिंग येणार आहे? तुला सांगायला तू माझा कोण, काका की मामा? गप्पा बस. सर आपला ते एक बॉन्डिंग झूल आहे हो. मुलींपेक्षा मी तुम्हाला ओळखायला लागलोय. शराब या सांग सांग सांग. जवळ जवळ करू नको, सांगतो. चीन माहितीये? चीनच्या खाली एक छोटंसं बेट आहे ज्याचं नाव आहे चियून. तिथली सगळ्यात सुंदर मुलगी माझ्या प्रेमात पडलेली आहे. हे शेवटचं वाक्य जाऊ दे. बेटाचं नाव काय म्हणाले? चियून. हा मग तुमचं बरं आहे. गप्प बस. तुमच्याकडे बरोबर आहे. गप्प बस. मला काय म्हणायचं, पासपोर्ट काढलात का तुम्ही? काढलात ना? इज्जतीचा काढलात का? नाही कसं आहे, ती आता बाहेर चालली, तिकडे कोण लोळवायला नको. बॉन्डिंग झालं म्हणतोस आणि हे असं बोलतोस तू मला. असं नको ना करूस. आपण आता ब्रोज व्हायला पाहिजे Yes, sir, yes, sir. यार. झालं, असं झालं. नाही झालं. काय, प्लीज डोंट. आता ना माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये मला कोणीही नको आहे. कॉमेडी सुद्धा तीच होती आहे फक्त. रोमॅन्स होतच नाहीये. आज तरी तो होऊ दे. होणार होणार सर. मला असं वाटतं आज काहीतरी चांगलं होणार. तू बोललास म्हणजे चांगलंच होणार आहे. आज तू बोललास पॉझिटिव्हिटी. तथास्तु माझ्या निघू सर. एकदा हे ओके ओके ओके. वेटर बोलला म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह होऊ शकतं आज. हाय मेरी चेरी ब्लॉसम. मेरा महबूब सर से पांव तलक रेखता है और हर कोई उसे पलट पलट कर देखता है. जली ना कमीनो. जली ना. चलो. हेलो. नी हाव. हाओ. नी हाओ. नी हाओ. हॅलो हॅलो म्हणतात मॅडम. एक तुम्ही कोण? दुभाषी. सतीश दुभाषींच्या कोण? नाही कुणीच नाही. मी ट्रान्सलेटर आहे. ओ सॉरी. हा सॉरी. दुभाषी आणि हे या तुम्ही जरा कॉमेडी मूड मध्ये आहे ना. आय एम सो सॉरी. मायसेल्फ मारिया. हॅलो. ओ हाय हाय मारिया. ऍक्च्युली कसं आहे, मॅडमना मराठी येत नाही आणि तुम्हाला चुनाटी येत नाही. चुनाटी. चून देशाची भाषा म्हणजे चीनची सिमिलरच आहे. ओके ओके. पण मग तेच ट्रान्सलेट करायला तुमच्यामध्ये दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी आलेले आहे. सॉरी. हे बघा मिस मारिया. मारिया. मला काय वाटतं, प्रेमाला काही भाषेची गरज लागत नाही. आम्ही 1 महिना इमोजीज वरच बोलतोय. Oh, yeah. ती कधी पाठवतंय, मी हे पाठवतंय, मी हे पाठवलं, मी हे पाठवलं, सगळं होत आहे. आणि आम्ही भावनांनी बोलतोय. सो आणि कसं आमची पहिलीच डेट आहे, सो मला प्रायव्हसी अपेक्षित आहे. तर तुम्ही बघा कोण आवडतोय त्याच्या बाजूला बसा आणि एन्जॉय करा. रिअली. रिअली. जाओ. ओके. सियामे 아니야. 이시마네 해쇼 세카바셰 까. 에자이체자 에자 시모데 해시가 아니 혼이야. 에자이체자 아. 다소데 이디야. 이시보 어디야? 또디야. 이디야. ओके. हे बघा ताई. ओ ताई, तुम्ही आता मगाशी 2दा ह्याच्या असं बोललात का? ते चुनाटी मध्ये एजा 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 म्हणजे महोदय. महोदय म्हणजे ह्याच्या आमच्याकडे ह्याच्या म्हणजे ह्याच्या जाऊ सो सॉरी. 니 하오. नी हाव. 니 하오. 니 हाव. 아. नी हाव. 시키안. शिक्यान तुझ्यासाठी काय पण शिकियान. 시키안. थँक्यू. एक्सक्यूज मी सर. थँक्यू बोलतात मॅडम. कळलं मला. सगळे मराठी विनोद गेले. डोळ्यातनच कॉमेडी करावी लागणार आहे बहुतेक आज. मग 아니야.
我爸， वापा 我娘爸。哦，哈哈。金哥，金哥，金哥，金哥，हे 我爸， वापा शिक्या शिक्या ते माझं होतं ह्याच्या 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 शेम्या शेम्या हे द्या हे हुनी हुनी उन्या हिन्या हो शिक्या नो तिया तो तिया वो तिया ना शिम्यान आ होन्यो इतिया निया शिप्या हिन्या आ होन्यो ताई 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 वाट कसली बघताय बोला पटकन तुमच्या प्रेमाला माझ्या भाषेची गरज पडली आता नाही नाही त्यांना बहुतेक हे झाली आहे नो नो मारिया शिकिया शिकिया आपिया हा उनिया त्यांना दुखतंय काय हो सर त्यांना खूप भूक लागली आहे आणि त्यांना इकडे इंग्लिश मध्ये लिहिलं तर मेनू कार्ड मध्ये काही कळत नाही तर त्या तुम्हाला विचारतात की काय ऑर्डर करू शकतो नाही नाही तुम्ही विचारा ना त्यांना ते त्यांना जे हवं ते आपण ऑर्डर करू येस येस सेते आशो आनिका आसतो ओशी ताशी वोसे आसिका वोसो नियानो इशी काय काय खाणार त्या शिना क्रेशात ओक रस्सा खाणार तुम्ही रस्सा लोकांना कोणी खाऊ शकत नाही स्क्रीनवर जे असले लोकांना खातात ना ते हाडं पण नाही सोडत ते कोणाची काय? क्रेशात ओक म्हणजे वेज चिली चीज ग्रिल सँडविच चुनाटीमध्ये वेज चिली हे सगळं कशाक ऑफ या सर आपण मागूया या प्लीज वेटर वेटर त्यांना जरा आपुलकी वाटावी म्हणून असं करून आलोय आणि कसं आहे मगाचपासून एकट्याने शांघाय खंटाय बरोबर नाही वाटत आहे आज तू खूप सपोर्टिव्ह आहेस मला कारण कळत नाही थांबा जास्त हलवू नका पडेल आता चिकटक लावू नका पडेल मिशिया 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 झिंग्या छान मिशी तुम्हाला खूप छान दिसते थँक्यू 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 ऑर्डर घे शिक्यान हा ऑर्डर घे मॅम तुमची ऑर्डर और मूर्ख माणसा तिला मराठी येत नाही हिंदी येत नाही इंग्लिश येत नाही तू ऑर्डर तिला सगळ्या कसं त्यांनाच त्या सांगणार आहेत यार मॅम ए हय मारिया या मॅडम साठी एक वेज चिली चीज ग्रिल सँडविच आणि एक कॉफी आणि माझ्यासाठी तुमच्याकडे मिसल पाव मिळेल मिसल पाव आणि वरनं तरी पण टाका अच्छा हे घोडबंदरून आले हे कावास्किया कावास्किया वांकार माझी आजी मालवणीत सेम हाक मारते वांकार सेम वांकार ती मी आणि शिंग्योन शिंग्योन या ना शिंग्योन या ना मारिया शिंग्योन या ना नाही सर ती म्हणते की
आपल्या लग्नाविषयी आपण बोलूया हा मला आधी सांगत जा ना, एम्बॅरेस झालो ना, येड्यासारखं न्याव न्याव करतोय मी. आताच बोलली सर ती सॉरी. मी लग्न करायला तयार आहे. 4 वेळा लग्न करायला तयार आहे मी. 4 वेळा. असला कशा पोते 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 पोतेवर हसतायत ते. चांगलं. शेणमे काय? शेणमे काय? मॅडम विचारतात तुम्हाला त्यांच्यामधलं काय आवडलं. पैसा. पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही करणारी मुलगी आवडली मला ती. पैसा नाही करते ना, त्यामुळे मला ती जास्त आवडली. आणि सगळ्यात महत्वाचं कारण धाडसी आहे, कामसू आहे, प्रेमळ आहे, केअरिंग आहे आणि मुळात म्हणजे घाबरत नाही कशाला. थेट आहे, गोलगोल फिरून काय नाही, समोर डायरेक्ट. हे म्हणून ती मला आवडते. म्हणजे हे आवडतं मला तिच्यातलं. पुढचं पण सांगा ना. सांगितलं सर, सगळं सांगितलं. हो ताशे के एवढं होतं मी बोल. ताशे के मॅडम ना मी थोडक्यात सांगितलं. ह्याच्या याला निस्वार्थी आणि निरागसपणा खूप आवडला. बाकी सगळं मराठीत. आणि हे ह्याच्या हे बरोबर तुम्ही त्या ह्याच्यात घेतलं. मुळात ना मला ते ह्याच्या नका म्हणू, ते महोदय मला म्हणू नका. सद्गुरू असताना काय म्हणतात? सुतिया. नको. आपण ह्याच्यावरच राहू. त्यांना विचारा त्यांना काय आवडतं, म्हणजे तुला काय आवडतं असं. मला तसं काय पण आवडतं. म्हणजे मिसल मी सांगितली, वडापाव आवडतो, कधी कधी गुलाबजाम पण आवडतो. त्यांना Oh, तुम्हाला मी ते हे तुम्ही ट्रान्सलेटर आहे ना. ओ या आय एम सो सॉरी. इट्स ओके. होतं. हिशिको ए आतो ओसाकाशी. ओसाकाशी. लादल्या म्हणजे काहीतरी प्रेमळ आहे. नी म्हणजे काय? मला पटकन सांगा. सर नी म्हणजे तुम्ही. मॅडम ना तुम्ही आवडता. मी म्हणजे मी. वेटर नी म्हणजे मी. तिला मी आवडतोय. आवरा स्वतःला. तुम्ही सुरुवातीला सगळ्यांनाच आवडता, क्लायमॅक्स बदलतो. क्लायमॅक्स ऑर्डर मी देऊ, तू देतो? नको, बरोबर नाही दिसत. हा येस सावकाश. हे बघा आता उडाला असतं प्राईस. हे तुमची ऑर्डर. तुमची ऑर्डर. टकाक ओक आणि बाजूला आई आमा पण आहे थोडीशी. मिसळ येते, वाटाणे टाकलेत. ओके लय अवघड आहे आज. थँक्यू म्हणतात. थँक्यू. वेलकमला काय म्हणतात? काय? श्याम राजपूत चुनला राहतात. कशाला त्या माणसाचं नाव काढतोस माझ्या इथे? मला आवडत नाही ती निगेटिव्हिटी. प्लीज नको. कशाला हे सगळं काहीतरी गप्प बसणं झालंय ना. मग कसं वाटलंय ते एकदा नाही. तू काय माझ्यासाठी काय आणलंयस काय? तुमच्यासाठी खिशात बिस्किट आहेत, टाकू? बस. समोर चॉकलेट असताना मी बिस्किटला हात पण लावत नाही बच्चू. दुनियादारी. 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 प्रसादोग हे धर्मवीर सई तामणकर दुनियादारी आणि दोन्ही एकत्र गुलकंद मिक्स करतायत त्या. झिंग्या दुनियादारी. सँडविचेस छान. झिंग्या म्हणजे छान आणि दुनियादारी म्हणजे चविष्ट आहे. दुनियादारी म्हणजे चविष्ट आहे. तुम्ही लक्षात घ्या, हे अवघड प्रकरण आहे. मला वाटतं हा हाँगकाँग तुमचा किंगकॉंग घेऊन जाणार कुठेतरी. आवरा. तू तुझा पिंगपॉंग घेऊन जातोस का? प्लीज जा ना. किंगकॉंग. हे क्या आपण ते लग्नाबद्दल बोलत होतो, तर लग्न कधी करायचं?
कशी पोते 啊，这种，哎点啊，王嘎，咸鸭烤鸭， आधी सँडविच संपवूया मग शेवया खाऊया. 你哦，王嘎，咸鸭烤鸭。 काय म्हणजे मॅडम म्हणतायत लग्न करूया सगळं बरोबर आहे पण घरी तुमच्या कोण कोण असते शेवया खाऊया म्हणजे घरी कोण कोण असतं? तुम्ही फक्त भाषा घेतली आणि अर्थ बदलले तर त्याचे. तुम्ही मराठीला चुना लावलाय म्हणून ह्याला चुनाटी म्हणताय का तुम्ही? असं नाही आहे वा वा. ठीक आहे ठीक आहे. माझ्या घरी सॉरी माझ्या घरी माझे आई बाबा आणि माझी मांजर असते ऑलिव्ह नावाची. ओके सिया च्या आसो शोने आणि किटी अनिव्या 哦，Kitty 呀 Kitty 呀 ，Olivia， ऑलिव्ह ऑलिव्ह Olivia， म्हणशील ते. 哦，喵， पर्र पर्र 哦，喵， 姑娘，呀，兄弟呀，哦，呀啊， काय जायची जायची काय? 呀，去年点，去年点， मॅडम विचारतायत की लग्नानंतर तुम्हाला चिऊन देशामध्ये शिफ्ट व्हायला आवडेल काय आवडेल आवडेल ओके. आनंदाने. हो अगदी अगदी. म्हणजे काय म्हणजे काय? ओ यान याच्या ओ यान ओयान ओयान 哦呀， ओयान 哦，王哥， ओशे 有新年，没新年，啊这个，不行，没行，这。 हे कुठे पाहिजे हे मग म्हणजे काय म्हणजे काय आहे हे? म्हणतायत मॅडम आपण आपलं मॅरिड करूया आणि मग खूप मज्जा करूया अच्छा हे म्हणजे मॅरेज आहे. मला वेगळंच वाटलं. येस येस करूया मी डन आहे. खुश होतो 啊，就点， असे दादा आहे 你很喜欢的啊，挺好的啊，你那个去那个呀， यांनी गाशे 拿， हायो 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 काहीच कळत नायो. थांबा जरा. तुमच्या खाली सबटायटल पण येत नाहीये कसं करणार? या भाषेचं आपण काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर हिला कुठे सतत घेऊन फिरायचं? ही लग्नात पण ही असणार काय सप्तपदीला? असं नाही सांगा ना तुम्ही. माझ्याबद्दलच बोलता आणि ते कसं सांगणार मी माझ्या मॅडमना नाही आय एम सो सॉरी मॅडम पण कसं आहे ना लग्न झाल्यानंतर तुम्ही हनीमूनला मी तुम्हाला सांगायचं का लाईट बंद करा मुंगंट ओव्हर करा दूध प्यायला असं नाही दिसणार. या. लाजू नका तुमच्याकडे नाही येते मी. हॅलो नाही पण कसं आहे भाषेचं तुम्हाला शिकायला लागणार सर का म्हणजे कारण लग्नानंतर तुम्ही शिफ्ट होणार ना चून देशामध्ये दॅट इज राईट. आणि मग तिकडे तुम्ही जर का ती भाषा नाही शिकले वेगळं काहीतरी बोलले तर तिकडे भर चौकात तुम्हाला चापकाने फटकावणार काय बोलता? हो. अरे, आमच्याकडे आम्ही आमची सोडून सगळ्याच्या भाषा बोलतो कोणी काय करत नाही. नाही पण तिकडे असं नाही चालत अच्छा. सुरुवातीला तर यांचे 2 नवरेच तुम्हाला चापकाने फोडून काढणार यांचे 2 नवरे म्हणजे तुम्हाला माहित नाही कायच म्हणजे मॅडमनी तुम्हाला बोलले नाही त्यांचे 2 नवरे आहेत? हो सर एक मिनिट म्हणजे खरं आहे हे? ऑफकोर्स सर चून देशामध्ये असं रिवाज आहे की प्रत्येक मुलीला कंपल्सरी 3 मॅरेज करायला लागतात काय? हो 哪里呀？哇， शिने असे दे दे 啊 असे तेटो 啊哇， त्यांचे ऑलरेडी 2 मॅरेज झालेले आहेत कसं आहे मुलीला जो मुलगा पसंत आहे त्याच्याबरोबर ती लग्न करते आणि ते सिलेक्ट केलेल्या लोकांमध्ये ना एकदम असं भांडण होतं आणि मग फाईट होते आणि त्याच्यामध्ये जे जिंकतात त्यांचे फोटो मॅडमच्या गळ्यामध्ये जातात आणि जे हारतात त्यांचे भिंतीवर जातात जस्ट अ मिनिट शिनिवो आ. ते नावो 啊，这挺好的。 वा पोरी. 啊，王嘎， या. 伊尼嘎，吉尼嘎。 इनिका चिनिका मिनिका ते काय फालतूगिरी आहे ही मला खरंच कळत नाहीये. आणि लटकायला भिंतीवर जातात म्हणजे कुठे जातात मरतात ते? हो सर आता ऍक्च्युली काय ना ह्यांचे हे 2 नवऱ्यांना लय डेंजर आहेत आणि त्यांनी एकमेकांमध्ये संगनमत केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की तिसरा नवरा आपण होऊच द्यायचा नाही हो त्यांच्या घराच्या भिंतीवरती मेलेल्या 37 नवऱ्यांचे फोटो आहेत काय किती? 37 ऍक्च्युली काय ना म्हणून यांच्या देशामध्ये आता तिसरा नवरा मिळत नाही ना म्हणून मॅडम इकडे आले पण मॅडम ना तुमच्यामध्ये पोटेन्शियल दिसत आहे त्यांना वाटतंय की तुम्ही दोन्ही नवऱ्यांना हरवणार चल ग येडी. Come on, sir.
अरे नाही बाबा. अरे अरे मी दिसतो का मारामारी करणारा? मी मारा करणारा पण दिसत नाही अगं, कळलं का? मॅडमनी तुमचे शिवाजी पार्कामधले पळणारे फोटो बघितले आहे. मी पळपुटाच आहे, मी पळून जातो. मला कोणी दिसलं की मी पळत 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 जाऊन जातो मी. मला हे काही जमणार नाही. ह्यांना सांगा लग्न कॅन्सल करा. हा हा लग्न कॅन्सल करा. आवाज किया अर्थ कळत नाही, नाही तर मी बोललो असतो. नकार देताय तुम्ही त्यांना. मी सांगितलं योहान. अरे बाबा हाव हाव आई थांबा ना यार. हा, उद्या मला तिकडे नका घेऊन जाऊ. मला तिकडे नका घेऊन जाऊ. अरे यार कोण आहे ते? यांना मारायचंय मी. यांनी असं केलं तरी मी जाईन. अरे कोण आहे ते? काहीच कळत नाही. मला घाबरायला होतंय फक्त. तू यात म्हणून मला फसवणार. नितियान हुनिया तात्या पोदिया शेंद्रिया चुनियाटी चुन चुन के मारूंगी. हिंदी बोलते ती आता. सरळ सरळ हिंदी आहे. मी बैश्यान. तू बाई छान मी बाई घाण. बस खुश. मला सोड ना. चिनिका उचला याला. अरे उचला उचला याला बोलली ही. स्पष्ट स्पष्ट उचला याला असं बोलली ही बाई आता. सर काय सर? तर शुनाटीमध्ये उचलाया म्हणजे मारून टाकाया ना. काहीतरी रे यांचं काहीतरी शब्द. याचा दगड बनतला म्हणली तुझ्या तोंडावर नाही ती. मालवणी सुरू झालंय आता. आता मालवणी आहे. हे काय? हो जिओ चांगलो मुकाची तुम्ही बाय ना बाजतो तुला तुकडा तुकडा करी टाकतो. तुला संग लग्न करायला नाही तुम्ही हे पण काढतो. लाजात पण नाही वाटत आहेत आता. ऐराणीच सुरू केलं आता. आता लाजाई काय? हे किया? अरे अरे राजाचा कॉस्ट्युम घालून आलायस एकतर. अरे मला सोडा रे. अरे चुना लावला रे. अरे चुना रे. वा 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 एकदम इंटरनॅशनल परफॉर्मन्स. भाषेमुळे आणि एक वेगळीच मजा आली. बहारदार. बघूया काय म्हणताय. वा 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 अत्यंत काय ते दुनिया दावी स्किट होतं. चविष्ट होतं. प्रचंड भन्नाट संकल्पना होती. भन्नाट लिहिलं होतं आणि सचिननी गोस्वामींनी त्यात फार मजा आणली. आणि विशेष कौतुक शिवा तुझं आणि रसिका तुझं. अप्रतिम. शिवा 33 पण फार गोड. रसिका मस्त अटेम्प्ट होता. दोन्ही म्हणजे नॉर्मल पण तुझी बोलत होतीस ते पण अमराठी होतं. त्यामुळे ते दोन्ही अटेम्प्ट फार कौतुक करण्याजोगे. मजा आली खूप. राऊत तू आता चुनाटीपेक्षा मध्ये टाकून चुना भट्टीवरची एकत्र कुठं शोधता आलं तर बघ तुला जवळपास जवळ होईल. दादरपासून जवळ पण आहे थोडं बघू. पण नेहमीप्रमाणे एनर्जेटिक आणि इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. श्रमेश मजा आली. तुझं पण बारीक बारीक जे काय चालू होतं खूप खूप मजा आली. इंटरेस्टिंग. तो गेटअप पण फार इंटरेस्टिंग होता. आणि श्याम्याचं पण आणि पशाचं पण कौतुक. सई. चुनाटीचा सनसनाटी परफॉर्मन्स होता. ह्या प्रहसनात किंवा या सिरीजमध्ये काहीतरी ट्विस्ट कधी येणार याची आम्ही खरंच वाट बघत होतो आणि तो आज आला आणि खूप सुंदर ट्विस्ट आला. मला फार आवडलं सादरीकरण. ही संकल्पना पण खूप भन्नाट होती. शिवा तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्यूम टीमला 100 पैकी 100 मार्क. फार सुंदर तुझा गेटअप केला आणि तो तू खूप सुंदर कॅरी केलास. प्लस तू फार सुंदर जे काही होतं ते एक्झिक्युशन केलंस. तिकडचीच वाटत होतीस. मजा आली.
आणि मंडळी, आपले हास्याचे हे विविध प्रयोग असेच चालू राहणार आहेत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.